गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर डेली करंट अफेअरचे लेक्चर सिरीज चालू आहेत. आजच्या डेली करंट अफेअरमध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे 10 महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. डेली 10 महत्त्वाचे मुद्दे आपण बघत आहोत बघा. आणि या संदर्भातल्या नोट्स ज्या आहेत त्या एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करत आहे. ठीक आहे, तर चला आपण चालू करू. 1 बाय 1 महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते. पहिला मुद्दा जो आहे तो G7 समितीच्या बैठकीच्या संदर्भात आहे बघा. ग्रुप 7 असं म्हटलं जातं. तरी ही जी बैठक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढे ढकलण्याचं कारण सगळ्यांनाच माहीत आहे की हा कोविड-19 जो आहे या कोविड-19च्या कारणामुळेच ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता या G7 ग्रुपच्या बाबतीमध्ये एक माहिती असून दे की आत्ताच या G7 मध्ये भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि रशिया या 4 देशांचा सहभाग असावा अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केली होती, मागणी केलेली होती. बघूया आता ज्यावेळेला बैठक होईल जी पुढे ढकललेली आहे त्यावेळेला याच्यावरती डिसिजन घेतला जाईल. पण हे एकदम फायदेशीर ठरू शकतं भारताच्या दृष्टिकोनातून जर या मोठ्या ग्रुपच्या म्हणजेच मी म्हणेल की जे विकसित देश जे आहे त्या विकसित देशांच्या ग्रुपमध्ये भारताचा समावेश केला तर. कारण सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये चायनाचा सहभाग नाही आहे G7 मध्ये. ठीक आहे, म्हणजे हा जर ग्रुप समाविष्ट केला तर G10 किंवा G11 असं म्हटलं जाऊ शकतं. आता G10 का म्हटलं जाऊ शकतं बघा, रशिया अगोदरच या ग्रुपमध्ये होता. म्हणजे G8 असा ग्रुप सुरुवातीला म्हटलं जात होतं. पण 2014 मध्ये रशियाने काय केलं होतं बघा, युक्रेनमधील जो क्रिमियाचा जो भाग आहे या क्रिमियाचा भाग जबरदस्तीने हस्तगत केला होता. त्यामुळेच G8 मधील जे बाकीचे जे देश होते ते नाराज झाले होते आणि त्यांनी रशियाला या ग्रुपमधून बाहेर काढलेलं होतं. त्यामुळे G7 पुन्हा ग्रुप तयार झालेला होता. ठीक आहे, आता पुन्हा रशियाला याच्यामध्ये समाविष्ट करूया असं डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे का आपण एक शिफारस मांडलेली आहे. बघूया, जरी रशिया नाही झाला तरी हे जे बाकीचे देश जे आहेत भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांना तरी समाविष्ट करावा अशी मागणी केलेली आहे. ठीक आहे, येणाऱ्या कार्यकाळामध्ये ते आपल्याला कळेलच. तत्पूर्वी G7 मध्ये जे सदस्य देश जे आहेत आजच्या घडीला ते कोणते आहेत बघा. एक USA आहे, अमेरिका आहे, UK आहे, जपान आहे, जर्मनी आहे, इटली आहे, कॅनडा आहे, फ्रान्स आहे. हे काय आहे तर 7 सदस्य देश आत्ता आहेत. 1975 रोजी या G7 या ग्रुप 7ची स्थापना करण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचं याचं कोणतंही आत्ताच्या घडीला मुख्यालय नाहीये, म्हणजे एका ठिकाणी हेड ऑफिस यांचं नाही. आता या G7चं काम काय असतं बघा, या ग्रुपचं काम काय असतं तर जागतिक जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांच्यावरती चर्चा केली जाते. मग ते आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबी संदर्भात असतील त्याच्यावरती चर्चा केली जाते. आणि त्या संदर्भात जर काही अडीअडचणी जे असतील तर त्याच्यासाठी यांच्यामार्फत मदत केली जाते. सर्वात महत्त्वाचं बघा, हे खूप विकसित असणारे देश याच्यामध्ये आहेत या G7 ग्रुपमध्ये. सो भारताच्या दृष्टिकोनातून पण हे भविष्यासाठी चांगलं ठरू शकतं. ठीक आहे, सेकंड नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे भारत आणि भूटानच्या बाबतीमध्ये आहे. भारत आणि भूटान याच्यामध्ये पर्यावरणासंदर्भात काय झालेलं तर करार झालेला आहे. आणि हा करार जो आहे एक म्हणजे 10 वर्षासाठी झालेला आहे. याच्यामध्ये हवा, त्याचबरोबर केमिकल वेस्ट जे आहेत त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्याचबरोबर हवामान बदल जे आहे या संदर्भात भारत भूटानला, त्याचबरोबर भूटान भारताला काय करणार आहे तर मदत करणार आहे असं सांगण्यात आलेलं या करारामध्ये. आता थोडं भूटानच्या बाबतीमध्ये आपण माहिती करू की हा एक दक्षिण आशियाई देश आहे. भारताच्या उत्तर पूर्व बाजूला आहे. म्हणजे जर असा भारताचा नकाशा बघितला तर इकडच्या साईडला काय आहे तर भूटान आहे. इथं जर आपण रफ नकाशा बघितला भूटानचा तर भूटानच्या उत्तरेकडच्या साईडला काय तर तिबेट आहे, म्हणजे थोडक्यात चायना आहे. आणि दक्षिणेकडच्या साईडला काय तर इंडिया आहे. इकडच्या साईडला ही इंडियाच आहे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न आहे की भूटान या देशाला भारताचे कोणत्या कोणत्या राज्यांच्या सीमा काय होत आहेत तर कनेक्टेड आहेत किंवा सीमांना टच होत आहे भूटान हा देश, ते खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आता नेक्स्ट मुद्दा याच्या बाबतीमध्ये बघा, थिम्पू ही काय तर भूटानची राजधानी आहे. आणि भूटानचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जसं जगामध्ये GDP वगैरे काढला जातो तसं भूटानची जी अर्थव्यवस्था जी आहे ती GNHच्या आधारावरती मोजली जाते. म्हणजे ज्याला काय म्हणतात ग्रॉस
नॅशनल हॅपीनेस म्हटलं जातं, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर या आधारावरती काय केलं जातं, भूटानची अर्थव्यवस्था मोजली जाते. आता भूटान या देशामध्ये घराणेशाही पद्धती आहे, राजेशाही पद्धती आहे. पण 2008च्या अगोदर कशी राजेशाही पद्धती होती, एक मोनोपॉली असणारी, एकाधिकार असणारी राजेशाही पद्धत होती. पण 2008 नंतर घटनात्मक पद्धतीची राजेशाही पद्धत भूटानमध्ये आहे. जसं UAE मध्ये घटनात्मक पद्धतीची, तशाच पद्धतीने या भूटानमध्ये पण घटनात्मक पद्धतीची राजेशाही पद्धत आहे. आणखी एक सर्वात महत्वाचा की चारी बाजूने जमीन असणारा हा काय तर देश आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लँड लॉक्ड कंट्री असं म्हटलं जातं. लँडलॉक्ड कंट्री असं भूटानच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं. हे महत्वाचे मुद्दे आहेत भूटान संदर्भात. ठीक आहे, नेक्स्ट मुद्दा आपण बघू अँटिफा. तर इथं बघा अँटिफा हे काय आहे, ही एक अतिरेकी संघटना आहे. आत्ताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार्फत अँटिफा या अतिरेकी संघटनेला काय केलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय लेवलचा दर्जा दिलेला आहे. अमेरिकेने तरी दिलेला आहे. बघूया आता बाकीचे देश याच्यावरती काय विचार करतात, कारण हे शेवटी आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना जी आहे ती युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जी आहे यांच्या मार्फत टोटली डिक्लेअर केलं जातं. बघा आपण म्हणजे बऱ्याच दिवसापासून मागणी करत होतो की हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय टेररिस्ट आहे असे घोषित करा. युनायटेड नेशनला पण सांगत होतं, पण चायना काय करत होतं तर त्याला विरोध करत होतं. तर अशाच पद्धतीने अमेरिकेच्या मार्फत तरी डिक्लेअर केलेलं आहे की अँटिफा ही एक अतिरेकी संघटना आहे. आता ही संघटना कुठे आपल्याला पाहायला मिळते तर ही युरोप खंडामध्ये आहे. युरोप खंडामध्ये ही अतिरेकी संघटना आहे. आणि या अतिरेकी संघटनेने 2016 मध्ये अमेरिकेची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये इंटरफेअर केला होता, मध्यस्थ केलेला होता. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प या संघटनेला अतिरेकी संघटना म्हणून डिक्लेअर केलेली आहे. आणखी एक या अतिरेकी संघटनेचं वैशिष्ट्य काय बघा, भांडवलशाही विरुद्ध आहे ही. म्हणजे आता जगामध्ये सर्व बाजूने भांडवलशाहीचा प्रकार वाढत चाललेला आहे, कॅपिटलिझम असं म्हटलं जातं. तर ही संघटना भांडवलशाहीला विरोध करणारी आहे. आणि यांचा पेहराव कसा आहे तर काळी कपडे घातले जातात, त्याचबरोबर तोंडाला मास्क वगैरे लावला जातो. माहिती असून दे अँटिफा ही काय आहे, परीक्षेला प्रश्न विचारतील की आता चर्चेत असणारी अँटिफा ही काय आहे, आणि याच्या बाबतीमध्ये खाली क्वेश्चन असू शकतो. अतिरेकी संघटना आहे, NGO आहे वगैरे माहिती दिली जाऊ शकते. नेक्स्ट मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाला नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस असं म्हटलं जातं. यांच्या मार्फत असं सांगण्यात आलेलं की आतापर्यंतच्या 11 वर्षामध्ये सर्वात कमी भारताचा GDPचा ग्रोथ रेट आहे हा 4.2% 2019-20 मधला GDPचा ग्रोथ रेट वाढीचा दर आहे असं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. आता GDPचे दोन प्रकार राहतात, एक म्हणजे रिअल GDP आहे आणि दुसरा जो आहे तो नॉमिनल GDP आहे. नॉमिनल GDP जो असतो तो मार्केट प्राइसच्या आधारावरती, बाजारी किमतीच्या आधारावरती काय केला जातो तर हा नॉमिनल GDP काढला जातो. तर रिअल GDP कसा काढला जातो, एक ठराविक कॉन्स्टंट प्राइस पकडली जाते, जसं आपण आधारभूत वर्ष म्हणतो ना, त्या आधारभूत वर्षाच्या आधारावरती हा रिअल GDP मोजला जातो. आणि GDP कशाला म्हणतात ते सगळ्यात महत्त्वाचं माहिती असले पाहिजे. तर एका वर्षामध्ये त्या देशांतर्गत वस्तू आणि सेवांची जी निर्मिती होते त्याचे पैशाचं मूल्य जे असतं त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, स्थूल देशांतर्गत उत्पादन असं या GDPला म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट मुद्दा काय आपण नेक्स्ट बघू, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्फत गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाला चांगले खडेबोल सुचवलेले आहेत आणि त्यांना एक नोटीस दिलेली आहे. काय नोटीस आहे बघा, श्रमिक ट्रेन, आता बघा मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी श्रमिक ट्रेन जी आहे सरकारच्या मार्फत चालू करण्यात आलेली होती, आजही काही प्रमाणामध्ये चालू आहे. तर या श्रमिक ट्रेनमध्ये मजुरांचा काय झालेला आहे तर मृत्यू झालेला आहे. मृत्यूची दोन कारणं आहेत, एक म्हणजे मजुरांना अन्न फूड भेटलं नाही, त्याचबरोबर वॉटर पाणीही प्यायला भेटलं नाही, आणि याच्यामुळे मजुरांचा जे काही स्थलांतरित मजूर जे होतं त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळेच हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्फत सरकारला काय केलेलं आहे, थोडक्यात नोटीस दिलेलं आहे की याची कारणे तुम्ही सांगितली पाहिजेत. ठीक आहे, आता थोडं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या बाबतीमध्ये माहिती बघू. नॅशनल ह्युमन राईट कमिशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ही एक वैधानिक संस्था आहे. आता वैधानिक संस्था म्हणजे काय तर संसदेमध्ये कायदा करून स्थापन केलेली संस्था जी असते त्याला वैधानिक संस्था म्हणतात. ज्या संस्थेचा उल्लेख घटनेमध्ये असतो त्याला घटनात्मक संस्था म्हणतात, आणि जी संस्था कायदा करून स्थापन केली नसेल त्याला काय म्हटलं जातं तर
गैरघटनात्मक संस्था असे म्हटलं जातं. अशा 3 प्रकारच्या काय संस्था राहतात. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 1993 मध्ये करण्यात आलेली आहे. जो मानवाधिकार संरक्षण कायदा जो आहे 1993 याच्या अंतर्गत याची स्थापना केलेली आहे. आता राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करू शकतात का? स्टेट ह्युमन राईट कमिशनची स्थापना करू शकतात का? करू शकतात. आणि या मानवाधिकार संरक्षण कायद्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये 1 अध्यक्ष असतो आणि 5 सदस्य असतात. हे पण माहिती असून दे. अध्यक्ष जे असतात ते निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात आणि जे सदस्य जे असतात या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन केली जाते. त्या समितीचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात तर पंतप्रधान असतात. हे माहिती असून दे. मी काय म्हटलो की इथं जे 5 सदस्य जे आहेत या 5 सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन केली जाते. त्या समितीचे अध्यक्ष जे असतात ते पंतप्रधान असतात. आणि त्याचबरोबर या समितीमध्ये जे सदस्य असतात मग राज्यसभेचे सभापती असतील, त्याचबरोबर लोकसभेचे अध्यक्ष असतील, लोकसभा राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते असतील आणि भारताचे गृहमंत्री असतील, हे या समितीमध्ये असणार आहेत आणि त्यांच्या मार्फत या सदस्यांची नियुक्ती केली जाते. नेक्स्ट मुद्दा आपण बघणार आहोत 6वा मुद्दा. याच्यामध्ये काय सांगले बघा. आशियाई विकास बँकेच्या मार्फत, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मार्फत $177 मिलियन कर्ज भारताला दिलेलं आहे. भारताला म्हणजेच कोणाला दिलेलं आहे तर महाराष्ट्र सरकारला दिलेलं आहे. महाराष्ट्रामधील रस्ते विकासासाठी हे कर्ज देण्यात आलेलं आहे. मुख्य उद्देश काय बघा, ग्रामीण आणि शहरी भागाला जे रस्ते जोडले जात आहेत ते रस्ते डेव्हलपमेंटवरती खर्च करायचा आहे. बाजारपेठांना रस्त्यांनी जोडायचं आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मिती करायची आहे. या उद्देशानेच आशियाई विकास बँकेच्या मार्फत $177 मिलियन कर्ज दिलेलं आहे भारताला. आशियाई विकास बँकेची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी झाली होती. मुख्यालय मनिला फिलिपिन्स या ठिकाणी आहेत. आता तुम्हाला प्रश्न आहे की आशियाई विकास बँकेचे सदस्य देश किती आहेत ते खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा काय आपण बघू. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो बोडोलँड विद्यापीठाच्या बाबतीमध्ये आहे. बोडोलँड युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीच्या मार्फत प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कवकाची पावडर, कवक म्हणजे आपण फंगस जे आहे, फंगल ही अशी पावडर त्यांनी तयार केलेली आहे बघा. कोणाच्या मार्फत? बोडोलँड विद्यापीठ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कवकाची पावडर तयार केलेली आहे. फंगल पावडर असं म्हटलं जातं, फंगल पावडर. आता याच्यासाठी जे फंगस वापरलं जातं ते सुपर मशरूम नावाचं आहे. त्याचं वैज्ञानिक नाव जर बघितलं कॉडिसेप मिलिटरीस असं त्याचं काय तर वैज्ञानिक नाव आहे. नाव पण माहिती असून दे. कवकापासून बनवलेले आहे ह्याच्याविषयी पण थोडी माहिती असून दे. याचं मुख्य काम काय राहतं? शरीरातील ऊर्जा वाढवणे आणि प्रतिकारशक्ती वाढवणे हे याचं मुख्य कार्य आहे. आणि जास्ती करून हे कुठे सापडतं तर उत्तर गोलार्धामध्ये सापडत असतं. उत्तर गोलार्ध म्हणजे कोणता? ही जर आपली पृथ्वी घेतली तर पृथ्वीच्या मधून काय जाते तर विषुववृत्त आहे. वरच्या साईडला आहे ते उत्तर गोलार्ध, खाली आहे ते दक्षिण गोलार्ध असं म्हटलं जातं. तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे जे सुपर मशरूम जे आहे ते सापडतं असं म्हणण्यात आलेलं आहे. नेक्स्ट 8वा मुद्दा जो आहे आपण बघा, काल याच्याविषयी माहिती बघितली. प्रधानमंत्री स्वनिधी योजना जी आहे ही एक स्ट्रीट वेंडरसाठी हे आपण बघितलं. पण याच्यासाठी किती रुपयेपर्यंत कर्ज वगैरे दिलं जातं त्या सर्वांची माहिती देतील बघा. 10,000 रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते. याच्यामध्ये 1 वर्षाचा कार्यकाळामध्ये ती परतफेड करायची असते. 7% व्याजदर असतं आणि इन्स्टॉलमेंटमध्ये काय केलं जाऊ शकते? कर्ज परतफेड केली जाऊ शकते. नियर अबाउट 50 लाख लाभार्थींना याचा फायदा होणार आहे. मग सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे थोडक्यात आपण यांना काय म्हणतो तर बचत गट असतील, त्याचबरोबर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतील, मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील, छोट्या मोठ्या पतसंस्था वगैरे असतील, तर यांच्या मार्फत हे कर्ज दिलं जाणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही या योजनेच्या अंतर्गत काय करू शकता तर अप्लाय करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो 9वा मुद्दा हा वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेच्या बाबतीमध्ये आहे. वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद यांची आत्ता बैठक झालेली आहे ऑनलाईन कॉन्फरन्सच्या मार्फत. याच्याविषयी माहिती का देतोय बघा, कारण ही खूप महत्त्वाची फायनान्स मिनिस्ट्री जी आहे, वित्त मंत्रालय जे आहे त्याच्या सर्वोच्च अपेक्स सर्वात महत्त्वाची काय तर ही परिषदेची बैठक राहते. समिती आहे. या समितीविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. आता याचा इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं जातं? फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल असं म्हटलं जातं. आता याची स्थापना करण्याची शिफारस रघुराम राजन समितीच्या मार्फत 2008 मध्ये करण्यात आली होती. त्या आधारावरती 2010 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ही पूर्णपणे अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते. गैरवैधानिक आहे म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मार्फत कायदा करून स्थापन करण्यात आलेली आहे. अध्यक्ष जे असतात
याचे अर्थमंत्री असतात देशाचे, आणि सदस्य बरेच सदस्य असतात. त्याच्यामध्ये RBIचे गव्हर्नर असतील, सेबी जे आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्य हेड असतील, त्याचबरोबर IRDA जे आहे इन्शुरन्स रेग्युलेटिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचे हेड असतील, त्याचबरोबर PFRDA असतील, प्रॉव्हिडंट फंड रेग्युलेटिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचे हेड असतील, आर्थिक सल्लागार असतील, इन्सॉल्व्हन्सी इन बँकरप्सी जे कोड आहे त्याच्या संदर्भात जे इन्स्टिट्यूट जे आहे IBBIचे चेअरमन असतील, आणि त्याचबरोबर पण इकॉनॉमिकल अफेअर कमिटी जे आहे त्याचे सचिव असतील. म्हणजे जे रेव्हेन्यू सेक्रेटरी आहेत, बरेच असे सचिव याच्यामध्ये सदस्य म्हणून काम करत असतात, कारण ही सर्वात मोठी देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी विचार करणारा थिंक टँक आहे असं म्हटलं जातं. नेक्स्ट 10वा मुद्दा काय देण्यात आलेला आहे तो आपण बघू. मतदारसंघ पुनर्रचना आयोग. आत्ताच बघा, मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची स्थापना करणार आहेत, राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाणार आहे. आता ही मतदारसंघ पुनर्रचना कोणत्या भागासाठी आहे तर जम्मू काश्मीरमध्ये, त्याचबरोबर इकडचे म्हणजे उत्तर पूर्व जे राज्य आहेत तिथले जे मतदारसंघ आहेत त्यांची पुनर्रचना करायची आहे, आणि त्या संदर्भात या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. आणि ही स्थापना करण्यासाठी 15 खासदारांची निवड करण्यात आलेली आहे. कोणाच्या मार्फत? लोकसभेच्या स्पीकरच्या मार्फत या आयोगाला मदत करण्यासाठी. ठीक आहे, या आयोगाची स्थापना राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते हे माहिती असून दे, आणि राष्ट्रपतींच्या मार्फत या आयोगाची स्थापना केलेली आहे. हा आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो आहे, भारताची जी निवडणूक आयोग जो आहे त्याला काय करत असतो तर मदत करत असतो मतदारसंघ पुनर्रचना करण्याच्या संदर्भात. मुख्य उद्देश काय तर मतदारसंघाचे जे क्षेत्रफळ आहे या क्षेत्रफळामध्ये लोकसंख्येच्या आधारावरती काय करायचं आहे तर बदल करायचा आहे. यानुसारच ही मतदारसंघ पुनर्रचना आयोग काम करत असतं. ठीक आहे, आता हे जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व राज्यांच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी हे काम करणार आहे. अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून परीक्षेला याच्या संदर्भात प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकाल. मी ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.